नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण पिंडी छोलेची रेसिपी बघणार आहोत। तर मंडळी, तुम्ही अशा प्रकारे छोलेची रेसिपी करून बघा, तुम्हाला देखील आवडेल। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर मंडळी, चला तर आपण आता छोले करण्याची रेसिपी बघूया। तर छोले करण्यासाठी इथे मी 1 वाटी छोले रात्रभर भिजवलेले होते, पाण्यात भिजवलेले होते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये आता रेसिपी करण्यासाठी इथे मी ते छोले पाण्यासहित घेतलेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनी आणि 1 मोठी मसाला इलायची घातलेली आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एका छोट्याशा कापडामध्ये मी आपली जी चहा पावडर असते, चायपत्ती, ती 1 चमचा ॲड केलेली आहे। ती कोणत्याही फ्लेवरची असू देत, फक्त जास्त स्ट्रॉंग नसावी। तिथे मी वेलची फ्लेवरमधली चहापत्ती ॲड केलेली आहे। आणि त्याला आता अशी गाठ मारायची आहे आणि आपल्याला त्या कुकरमध्ये टाकून द्यायची आहे। गाठ व्यवस्थित मारायची आहे, जेणेकरून ही गाठ कुकरमध्ये सुटता कामा नये, नाहीतर सगळी चहा पावडर छोलेमध्ये पसरणार। आता ही पुडी बांधून टाकलेली आहे आणि आता हे मिक्स करून कुकर झाकून आपण याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। प्रत्येकाच्या कुकरवर असते किती शिट्ट्या द्यायच्या, आणि प्रत्येक घरात तुम्हाला माहीत असते किती कुकरला शिट्ट्या दिल्यानंतर छोले शिजतात। त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। इथे मी 4 शिट्ट्या दिलेल्या होत्या। 4 शिट्ट्यांमध्ये छोले आपले एकदम छान शिजलेले आहेत आणि इथे छोले शिजलेले आहेत। आता जे आपण तमालपत्र आणि जे चायपत्तीची पुडी त्याच्यामध्ये टाकलेली आहे ते आपण आता काढून घेणार आहोत। सर्व मसाले याच्यामध्ये जे खडे मसाले टाकलेले आहेत ते आता काढून घेणार आहोत। लसूण आणि टोमॅटोची आपल्याला बारीक अशी आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत। त्याच्यानंतर कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि बटाट्याचे साल काढून घेतलेला आहे। कच्चा बटाटा घेतलेला आहे, उकडून घेतलेला नाही, आणि तो आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आणि आपला बटाटा फ्राय करून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी Grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Hey yo, West Coast weather, the sun sets slow. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. Barbecues and palm trees, vibe real tight. Retro beats bumping beneath the moon tonight. Cali breeze blowing. बटाटा फ्राय करून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी चिमटभर हिंग, 1 टेबलस्पून जिरे आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड केलेला आहे। आणि कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा लाल होईपर्यंत भाजून झाल्यानंतर आपण जे टोमॅटो आणि लसणाची पेस्ट केलेली होती ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याला देखील छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी देखील ॲड केलं मसाला भाजताना तरी देखील चालेल, जेणेकरून मसाला छान भाजला जातो आणि मसाल्याला छान असे तेल सुटले जाते। तर तुम्ही मंडळी अशा पद्धतीने छोले नक्की करून पहा। तर आता इथे आपल्या मसाल्याला तेल देखील सुटलेलं आहे। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून मसाला भाजून घेतलेला आहे। तर आता याच्यामध्ये धने पूड अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा आणि रेड चिली पावडर 1 चमचा ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आणि त्याच्यामध्ये परत आणि एकदा मसाले भाजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर मी पाणी ॲड करून मसाले भाजून घेत आहे। तर आज मसाले चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मसाल्याला तेल सुटल्यानंतर इथे मी छोले मसाला 1.5 चमचा ॲड केलेला आहे। आणि तुमच्याकडे जर छोले मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर 1 चमचा आणि जे आपले डाळिंबाचे दाणे असतात ते तुम्ही 1 चमचा बारीक कुटून याच्यामध्ये ॲड करू शकता। पण जर छोले मसाला ॲड केला तर ते ॲड करायची गरज लागत नाही, कारण छोले मसाल्यामध्येच आमचूर पावडर आणि डाळिंबाचे दाणे ची पावडर असते, तर त्यामुळे ते ॲड करायची गरज लागणार नाही छोले मसाला ॲड केल्यानंतर। त्याच्यानंतर मी छोले देखील ॲड केलेले आहेत आणि छोलेला बघा तुम्ही एकदम छान असा कलर आलेला आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये जर पाणी ॲड करायचे असेल तर तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता। इथे मी 1 अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। तर आता हे
व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे. एक उकळी झाल्यानंतर याला आता आपण एका पातेल्यामध्ये काढून थोडीशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करायचा आहे, जेणेकरून छान अशी टेस्ट येते आणि तो व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता आपला छोले तयार झालेले आहेत. आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. छोले एका पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण लाल होईपर्यंत बटाटे फ्राय केलेले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि त्याला आता वरनं आपण छान अशी एक फोडणी देणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये उभे काप करून आल्याचे तुकडे आणि मिरची टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये भाजलेले जिऱ्याचे पूड टाकायचे आहे. ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्याची फोडणी छोलेवर द्यायची आहे आणि छान अशी कोथिंबीर पसरवायची आहे. तर मंडळी, तुम्हाला पिंडी छोलेची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. Wailing like a voice from the stars. This coast culture lives in our hearts. No scars.